झालंय हो? काय समजेना. होय होय हो. काय झालं आपलं कुठलं काम? तिकडचं. कुठलं तिथलं? तिकडचं कुठलं? सांगा की. कुठलं काम? कुठलंच नाही. तुम्हाला माहिती आहे कुठलं काम काय? किती वाजता जायचं हो? हा किती वाजता जायचं? थोड्या वेळ. कृतिका म्हणली 4च्या नंतर. हाय सगळ्यांना, कशा आहेत माझ्या मैत्रिणी? तर सकाळची वेळ आहे, चपात्या चालल्यात करायच्या. भाजी अजून ठरवायची काय करायचं ती, पण म्हणलं चपात्या तरी करून घ्याव्यात पहिल्या. तर हे जी कणिक आहे ना, म्हणजे गहू, हे गावचे गहू आहेत. तर एवढे छान चपात्या होत्या ह्याच्या, मऊ एकदम. कणिक पण मऊ, म्हणजे अशी मऊ मळती, म्हणजे अशी चांगली मऊ राहती. आणि ज्यावेळेस आपण पोळ्या करतो ना, त्यावेळेस तर मैदा वगैरे काहीच घालायची गरज नाही. अशा जरी पोळ्या केल्या न काय घालता ह्याच्यामध्ये, तरी पण छान पोळ्या येतात, फुटत नाहीत, काही नाही. गावचं गहू असल्यामुळे काही केमिकल वगैरे काय नसते. मी पापड तळते आणि सांगितलं काय असं झोपलं ना तर टेन्शन येतं. तिथे येतं काय हे झालं ना आपलं काम, एक राहिलंय काढ नाही घालून ते. नको दाखवूस, फक्त पेपरच दाखव. बिस्किटचा पुडा आणलाय, चहा ठेवलाय. लय ठेवलाच कृतिका, लय लागत नाही पोराची. मी काय तो घेते. आणि सगळी खिचडी करायची ठेवून थोडीशीच का केलीस ग? तुम्हाला तुझ्या भाजी काय करणार? भाजी फ्लावर सुक्कच करायला लागल. डाळ भात आणि भाकरी आणि तिन्ही करायला. कपड्यांच्या गाड्या घालायच्या, तसेच ठेवल्यात कपडे. थोडीशी ते वाळवून. मोठा गॅस कर आणि आणसायच्या. गावाला जायचंय परीक्षा झाल्यावर. तिथं पण लय काम राहिले गावाला. परत गेलं साफसफाई करायची.
आता इथलं सामान न्यायचं आहे, काय माहीत आता काय करतात, इथलं न्यायचं आहे का नाही. आमकडचं संपलं का चहा? आहे ना. ती लय दिसत होता ना चहा. इथं बी साफसफाई करायची. गावाला गेल्यावर परत तिथं काय खरं नाही. लेट आत्ताच टेन्शन आले मला तर. तेव्हा जायचं आता पुढच्या हप्त्यात तर जावंच लागेल. किती टाकेल आता ह्या हप्त्यात घरातली कामं केली पाहिजेत. काय 9 तारखेपासून आणि 14-15च्या हप्त्यामध्ये तर जावंच लागेल. पप्पा 21-22ला यात्रा आहे वाटतं, कुठली शिवाजीनगरची. देऊरची त्याच्यानंतर यात्रा नाही करायची, पण साफसफाई जाऊन तर केली पाहिजे ना. करायची नाही का यात्रा नाही करायची, पोळ्या वेळ कुठं काय करायची, ते मटण बिटन. तीच टायगर बिस्किट आहे.